नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. ESPN मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 बातम्या. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांसाठी होणारी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी कोल्हापूरमध्ये 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर भरती होणार आहे. या भरतीच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी संचालक कर्नल प्रशांत सिंग, ले कर्नल संबिता पात्रा, सुभेदार मेजर जसविंदर सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल भीमसेन चौदार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार स्वप्नील पवार, महानगरपालिका आयुक्त परितोष कंकाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड म्हणाले, भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून अग्निवीर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडावी. भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार येण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या बसेस, भोजन, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करून द्या. या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी चोख वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करा. गर्दी होणारे मार्ग वळवण्याची कार्यवाही करा. उमेदवारांच्या धावण्याचा मार्ग स्वच्छ करून घ्या. मैदानावरील गवत काढून घ्या. तसेच जागेवर पावसाचे पाणी अडवून राहणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी संचालक कर्नल प्रशांत सिंग यांनी भरती प्रक्रियेसाठी महसूल, पोलीस शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभाग तसेच अन्य विभागाचे सहकार्य मिळावे असे आवाहन केले. तसेच अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार असल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या भरती प्रक्रियेत 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या महिला सेना पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेशपत्र पाठवण्यात येणार असून भरती प्रक्रिया 16 सप्टेंबरच्या रात्रीपासून कोल्हापूर येथे सुरू होणार आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे MIT कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा विद्यारंभ 2026 कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद मंडपम सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती डॉक्टर विश्वनाथ कराड, राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक JD लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, कुलपती प्राचार्य डॉक्टर मंगेश कराड, उषा कराड, कुलगुरू प्राचार्य राजेश S, कार्यकारी संचालक डॉक्टर सुनीता कराड यांच्यासह विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत, त्यांना विद्यापीठाच्या शैक्षणिक वातावरणाची ओळख करून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणे हा विद्यारंभ 2026 कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आयोजित ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 परिषदेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. मुंबई फर्स्ट या संस्थेच्या वतीने या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ब्रिक्स देशांमधील शहरांमध्ये परस्पर सहकार्य, संवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी विकास, आर्थिक सहकार्य, तंत्रज्ञान, नवोपक्रम, सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच शहरांमधील विविध आव्हानांवर एकत्रितपणे उपाय शोधण्याच्या दृष्टीने अशा परिषदांना विशेष महत्त्व आहे. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरिंदर नायर, उपाध्यक्ष अशांक देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित उपस्थित होते. या परिषदेमुळे मुंबईसह महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहरांशी संवाद साधण्याची आणि विविध क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. ब्रिक्स देशांमधील शहरांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 महाराष्ट्र पूर्ण व्यासपीठ
ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जीसीबी प्रोज लीडरशिप सुमित अंतर्गत 19 आघाडींच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत राऊंड टेबल कॉन्फरन्स पार पडली. तर पाहूया आजची सविस्तर बातमी. या बैठकीत महाराष्ट्रातील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या संधी, गुंतवणूक, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील शक्यता याबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राला जागतिक उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, जीसीसी प्रोजचे मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, जीसीसी प्रोजचे सहसंस्थापक व समन्वयक निलेश देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 19 आघाडीच्या सीईओच्या सहभागामुळे महाराष्ट्रातील उद्योग विश्व आणि जागतिक कंपन्यांमधील सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुण्यासह महाराष्ट्रात तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उच्च कौशल्याधारित रोजगारांच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरली. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय उच्चायोगात हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरे करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. भारतीय उच्चायुक्तांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि तिरंग्याबद्दलचा अभिमान याचा संदेश देण्यात आला. तिरंगा हा देशाच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा प्रतीक असल्याचे प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या अभिमानात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशवासियांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर आणि राष्ट्रीय भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिरंगा प्रत्येक घरात फडकू दे, देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजू दे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण देशात सुरू केले असून सरकारी कार्यालयात दिनांक 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दररोज ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचा सन्मान रायगड भूषण प्राध्यापक डॉक्टर जयपाल पाटील यांना दिनांक 12 रोजी चेंढरे ग्रामपंचायतीत प्राप्त झाला. ते अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध चेंढरे ग्रामपंचायतीचे 34 वर्ष ग्रामस्थ असून RCF थळ येथे 23 वर्ष कामगार म्हणून नोकरी करता महाराष्ट्र कामगार मंडळ शासनातर्फे पहिला गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. रायगड जिल्हा परिषदेतर्फे कृषीनिष्ठ पुरस्कार आणि आपत्ती व्यवस्थापनाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शैक्षणिक आणि आरोग्य विषयक अतुलनीय सेवा केल्याने अलिबाग तालुक्यात पहिला आदिवासी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला. रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींसाठी शैक्षणिक आरोग्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण खात्याने राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. ते अलिबाग तालुक्यातले पहिले समाजसेवक आहेत. ते शासकीय ज्येष्ठ पत्रकार असल्याने त्यांना ध्वजारोहणाची संधी प्राप्त झाली होती. त्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर ते म्हणाले, आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी हा ध्वज खांद्यावर घेऊन ब्रिटिशांसोबत लढा देणारे हजारो जण शहीद झाले होते. त्यांना वंदन करून येत्या 15 ऑगस्ट रोजी शाळा कॉलेजचे विद्यार्थी झेंडावंदनास जाता येता चुकून हातातून वाहनांवर बांधलेले झेंडे रस्त्यावर पडतात. ग्रामपंचायतीत काळजीपूर्वक आणावे व अधिकाऱ्यांना दाखवावे. घरांवर लावलेले झेंडे सन्मानपूर्वक उभे आहेत की नाहीत याची खात्री बाळगावी. आडवे खाली पडलेले दिसताच घर मालकांना त्याबाबतची सूचना द्यावी. ग्रामपंचायतचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर साळवकर आणि श्री निलेश गावंड ग्रामविकास अधिकारी हे दोघेही अधिकारी ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. याबाबत त्यांचे आणि सर्व कर्मचारी यांनी आभार मानले. या ध्वजारोहण कार्यक्रमात श्री अरुण देसाई, श्री रमेश पाटील, श्री भूषण पाटील, श्री संदेश गोसावी, श्री लाला, सौ धनश्री पाटील उपस्थित होते. भारत आणि पोलंड यांच्यातील ऐतिहासिक मैत्री, मानवता आणि परस्पर संबंधांची आठवण जपणाऱ्या
वालिवडे म्युझियम प्रोजेक्टचा महत्त्वपूर्ण सोहळा कोल्हापुरात पार पडला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. स्प्रेडिंग द फ्रेग्रन्स ऑफ इंटरनल फ्रेंडशिप बिटवीन पोलंड अँड इंडिया या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पोलंड, महाराष्ट्र शासन, शैक्षणिक क्षेत्र आणि नागरी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस इन्स्टिट्यूटच्या संचालिका मार्गोरजाता वेइसिस, कोलंबिया काउन्सिल जनरल टोमास व्हिएलगोमास, कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर विजा राठोड आणि युनेस्को एम्पॅनेल कन्झर्वेशन आर्किटेक्ट डॉक्टर शिखा जैन यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर जैन यांनी वालिवडे म्युझियम प्रकल्पाची संकल्पना, आतापर्यंतची प्रगती आणि भविष्यातील आराखडा याबाबत माहिती दिली. पोलंडच्या संसद सदस्या किंगा गाजेस्वा यांनी वालिवडेचा पोलंडच्या राष्ट्रीय स्मृतीतील महत्त्वपूर्ण स्थानाचा उल्लेख करत भारत पोलंड संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धग्रस्त युरोपमधून पोलिश कुटुंबे कोल्हापुरात आली होती. कोल्हापूरच्या जनतेने त्यांना दिलेल्या मानवतेचा आधार हा भारत पोलंड मैत्रीच्या इतिहासातील अत्यंत भावनिक अध्याय मानला जातो. याच ऐतिहासिक वारशाला आधुनिक काळात शांतता, स्मृती आणि मैत्रीची कायमस्वरूपी केंद्र देण्याच्या उद्देशाने वालिवडे म्युझियम प्रकल्प पुढे नेला जात आहे. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी 2019 पासून महाराष्ट्रासह देशातील विविध व्यक्ती आणि संस्थांनी सातत्याने योगदान दिले आहे. आर्किटेक्ट वरुण भामरे, A.K. सिन्हा आणि विशेषतः सहयोगिता राजे छत्रपती यांच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या आशीर्वादाने वालिवडे म्युझियम प्रकल्प पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून भविष्यात पोलंडच्या पंतप्रधानांचे कोल्हापुरात स्वागत करण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील एका मानवतावादी कृतीपासून सुरू झालेली ही मैत्री आता शांतता, स्मरण आणि भारत पोलंड मैत्रीचे कायमस्वरूपी प्रतीक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन जवळ येत असताना संपूर्ण देशात तिरंगा रॅली आणि विविध देशभक्तीपर उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरून देशभक्ती आणि राष्ट्रीय अभियानाचे दर्शन घडवत आहेत. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. देशातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत आणि गावागावात सार्वजनिक ठिकाणी तिरंग्याची शान पाहायला मिळत आहे. महिला, युवक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी या रॅलीचे आयोजन केले जात आहे. तिरंगा केवळ ध्वज नाही तर देशाच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. आफ्रिकेतील ब्रह्मकुमारीच्या सहाय्यक प्रादेशिक संचालिका बहन प्रतिभा यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी लिंगोंगवे येथील भारतीय उच्चायोगाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीय उच्चायुक्त H.E. श्री अमराराम गुजर यांची सदिच्छा भेट घेतली. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या भेटीनंतर बहन प्रतिभा यांनी भारतीय उच्चायुक्त यांच्या पत्नी तसेच भारतीय उच्चायुक्तातील अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बंधुभाव, प्रेम, सद्भावना आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात आला. ब्रह्मकुमारी संस्था राजयोग आणि ध्यानाच्या माध्यमातून आत्मसाक्षर, शांतता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देण्यासाठी कार्यरत आहेत. व्यक्तींच्या आंतरिक कल्याणासोबतच अधिक शांततामय आणि सुसंवादी समाज निर्माण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. भारतीय उच्चायोगातील या रक्षाबंधन सोहळ्यामुळे भारताच्या सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यास हातभार लागला आहे. रक्षाबंधनाचा धागा प्रेम, विश्वास आणि बंधुभावाचा संदेश दिला. आणि अशाच टॉप 9 बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.